मित्रो, RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबाला माझं असणारं आव्हान आहे की आपल्या कुटुंबातील असणाऱ्या मुलं मुली या शाबूत ठेवायच्या असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नका, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतोय. का बदलापूरमध्ये मुलींचं जे कांड झालं आणि त्या कांडामधला असणारा सूत्रधार याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे हळूहळू भारतीय जनता पक्षाचं काय होतंय, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, पण आता तो बलात्कारांचा पक्ष व्हायला लागलाय, अशी परिस्थिती आहे. महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना आता बीजेपी, ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रतिष्ठित नागरिक आहे, हा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून त्याला आता स्थान देत आहे. आम्हाला त्याची भीती नाही, आम्हाला त्याची भीती नाही. तो येणार कोणाच्या घरामध्ये आहे, त्याची ओळख कोणाची आहे, तर इथं संघाचे जे कार्यकर्ते आहेत, RSS जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचीच ओळख आहे. त्यांच्याच घरामध्ये तो जाणार आणि त्याच्याच कुटुंबातल्या लोकांवरती डोळा ठेवून तो राहणार. हे जे नवीन भारतीय जनता पक्षाचा असणारा कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, नवीन जे कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, या कॅरेक्टरला आम्ही बदलू शकत नाही. या कॅरेक्टरला बदलायचं असेल तर RSS आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा हाच ते कॅरेक्टर बदलू शकतो, हे लक्षात घ्या. मी आवाहन करतो ह्या सगळ्यांना की मतभेद निश्चितपणे आहेत, टोकाचे मतभेद आहेत, पण कुठेही मतभेद असल्यामुळे, टोकाचे मतभेद असल्यामुळे या ठिकाणी व्यभिचारचा मार्ग अवलंबलेला नाही. पण व्यभिचाराचा मार्ग कोण अवलंबतय? RSS आणि बीजेपीच्या अंतर्गतच हा व्यभिचाराचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जातोय आणि तो थांबवणं हा आमच्या हातात नाही, हे तुमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. हे थांबवणं तुमच्या हातात आहे आणि हे थांबवायचं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये RSS आणि भारतीय जनता पक्षानं ज्याला वाटतं की आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, असं जे RSS आणि बीजेपी वाल्याला वाटतंय, मी आवाहन करतोय की यावेळेस आपल्या पक्षाला मतदान देऊ नका, इतर कोणालाही मतदान आपण द्या. हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना केलंय. हे जर आपण केलं तर नेतृत्वाला असणारा सिग्नल पाठवताय, नेतृत्वाला संदेश देताय की भ्रष्टाचारी आणि बलात्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल, व्यभिचारी आणि भ्रष्टाचार लोकांना साथ देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही, हा संदेश देऊन आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष वाचवा, असं आवाहन मी RSS आणि बीजेपीच्या मतदाराला करतोय. मित्रो, हा व्यभिचार, हा राजकीय पक्ष आपण जिवंत आहोत म्हणून आवाज उठवू शकतो, आज आवाज उठवू शकतो. पण जो काही खेळ सुरुवात झालेला आहे, राजकीय पक्ष संपवण्याचा जो खेळ चाललेला आहे, राजकीय पक्ष संपवण्याचा जो खेळ चाललेला आहे, तो उद्या खरंच राजकीय पक्ष संपले, ताकदहीन झाले तर जे बदलापूरला घडलं, संघाच्या कार्यकर्त्यांनी घडलं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे केलं, नेत्यांनी जे केलं, ते उद्या प्रत्येक शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात. उद्या प्रत्येक शहरामध्ये हे झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून काळाची गरज आहे की राजकीय पक्ष वाचले, राजकीय पक्ष जे आहेत ते वाचले पाहिजेत आणि ते वाचवण्याचं काम हे आपलं, हे लक्षात. लढण्याचं काम आमचं आहे, ते आम्ही करतोय. पक्ष वाचवण्याचं काम ही आपली जबाबदारी आहे आणि मतदान देऊन राजकीय पक्ष वाचवणं ही गरजेचं आहे. मित्रो, उद्याचे राजकीय पक्ष टिकले नाही तर बदलापूर सारखी परिस्थिती गावागावामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल, मोदी काय म्हणत होता, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. अरे मोदी, त्या राफेल मधले असणारे पैसे खाल्ले कोणी? मोदीने खाल्ले नाही, हे मी सांगतो. त्यांनी रिलायन्सला ते पैसे खायला दिले, अनिल अंबानीला खायला दिले. केस बिलकुल करावी माझ्यावरती, पुराव्याचा कट सिद्ध करून टाकेन. आणि ते खाल्ल्यानंतर मोदीने अनिल अंबानीला सांगितलं, अर्धे देतोस की नाही सांग, अर्धे देतोस की नाही सांग.
सांग. आता दिल्याशिवाय मार्ग नाही का? नाही तर अनिल अंबानीला माहिती आहे की तो असणारा बँकरप्ट झालेला आहे, कधीही जेलमध्ये जाऊ शकतो. आणि मोदी काय म्हणतो, महिने तो खाया नाही. अरे तू दुसऱ्याला खायला सांगितलं, त्याचा वाटा घेतलास ना, एकच झालं ना, एकच झालं. आणि म्हणून मित्रो, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं सरकार आहे. मी काँग्रेसवाल्यांना नेहमी म्हणतो ते साले भुलटे चोर आहेत. ते भुलटे चोर होते. ते भुलटे चोर आपल्याला चालतात, तांदूळ पडून घेतात, गहू घेऊन जातात, तांबू घेऊन जातात खायला. पण हे डाकू आहेत, हे लक्षात घ्या, सगळंच घेऊन जातात. अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार हे डाकूचं सरकार आहे. इलेक्शन संपला की माझा एक कार्यक्रम सुरुवात होणार आहे, तुम्ही साथ देणार असाल. या सगळ्यांच्या बेनामी प्रॉपर्टीज मला माहिती आहे. आता मी एकटा त्या सगळ्या बेनामी प्रॉपर्टी मध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही जर साथ दिली तर तुमच्या नावावरती त्या बेनामी प्रॉपर्टीज मी करून घ्या. गिरीश महाजन, तुझ्यापासून आम्ही सुरुवात करतो. गिरीश महाजन, आम्ही तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्ही 12,000 कोटीच्या मालक आहात याची आम्हाला माहिती आहे. इन्कम टॅक्सला फक्त 1100 कोटी तुम्ही दाखवलेले आहे. 12,000तून 1100 कोटी वजा केले, किती शिल्लक राहतात? 10,000 कोटीचं तुम्हाला मालक व्हायचंय. पळायचं नाही, बिहायचं नाही. नाही तर आपला असताना पाय लावला, गांडीला पाय लावला आणि पळा. आणि मी आपला एकटाच तिथं उभा. मी तुमची हिंमत बघणार आहे. या इलेक्शन मध्ये आता गाड्यांनी पैसे वाटले जाणार आहेत. गाड्यांनी पैसे वाटले जाणार आहेत. पोलीस आपले मित्र आहेत, त्यांना कानात जाऊन सांगा, मी दाढ घालतो, अर्धे तुझे अर्धे माझे. कारण हे पोलिसाकडे जाऊ शकत नाही. आणले कुठून ते पहिल्यांदा सांग. हे आणले कुठून म्हणून सांग. आता हा काळा पैसा आहे, दाखवू शकत नाही. आणि म्हणून यांची मजबुरी आपला आनंद आपण समजायचं. यांची मजबुरी पैसे वाटण्याची आहे आणि आपण ठरवायचं यांना लुटला हा आपला आनंद आहे. आणि म्हणून प्रत्येक नाक्यावरती तुम्ही उभं राहायचं आणि तुमच्या बरोबर तुमच्या वस्तीतले गरजुल्ले जे आहेत त्यांना घेऊन उभं राहायचं. वस्तीमध्ये गरजुल्ले बरेच आहेत. आयडेक्सचा नशा करणारे, गांजात आता कमी LSD वाले आहेत, त्या गोळ्यावाले आहेत. नाही मिळालं ते कुटुंबातच मारामाऱ्या करतात, नाही तर कोणाला तरी लुटतात. त्या गरजुल्याला म्हणायचं, वर्षभराची तुझी सोय करतो मी, वर्षभराची तुझी सोय करतो, फक्त माझ्या बरोबर उभा राहा. आणि गाडी आली रे आली, त्याला म्हणायचं ड्रग्स आहे त्याच्यामध्ये, नशा आहे, चल. आणि म्हणून त्यांच्याकडे पैसा वाटण्याची कला आहे, तर आपल्याकडे तो पैसा लुटण्याची कला असली पाहिजे, हे लक्षात घ्या. अशी देवरोडला एका राजकीय नेत्याचं नाव घेत नाही, 150 एकर होत. आम्ही त्याला विचारलं, अरे 150 एकर आहे, काहीतरी कर. माझी नाहीये. म्हटलं नक्की तुमची नाहीये? ते म्हटले होय. जेवढ्यानं झोपड्या पाहिजे होत्या. म्हटलं चला, काट्या घ्या, रस्या घ्या, चला म्हटलं होतं. प्रत्येकाला 300 स्क्वेअर फुटाचं बांधून दिला. म्हटलं वरती बांधणार राहा. 2 दिवसांनी मला फोन आला, काय केलं प्रकाश? म्हटलं मी तुम्हाला चौकशी केली, विचारली, तुमची जागा आहे, ताब्यात घ्या, सगळं घ्या. तुम्ही मला सारखं म्हणायला लागलात की माझीच जागा नाही. म्हटलं दिली बेगाराला जागा. ते म्हटले आता केलं, पुन्हा करू नका. आता त्याच्यावरती असणारं SRA ची योजना झाली, त्या झोपडपट्टीवाल्यांना 450ची घरं झाली. आणि तोही मालक आपला असणारा आनंदित आहे, म्हणतो बरं झालं आपलं काहीतरी मार्ग लाग. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, नाशिक जिल्ह्यामध्ये काय निर्माण होतं. अरे खायचंच तुम्हाला दिसते, दुसरं काही दिसत नाही. म्हणजे खायचं आणि पियायचं मोठा आहे, बरोबर आहे ना. आणि अजून काय, ओझरला काय होतं, आर्मी चीफचं मध्यंतरी स्टेटमेंट आलं होतं की नव्हतं की इथं युद्ध होईल म्हणून. युद्ध झालं म्हणजे नाशिक काय होतं, सेंटर होतं की नाही. आता हे युद्ध का होणार, तर मोदीची टेक जी आहे, मोदीचा इगो जो आहे, तो इगो ट्रम्प म्हणतो मी मोडल्याशिवाय राहणार. ट्रम्प काय म्हणतोय, मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काल नाही, परवाच्या वर्तमानपत्रामध्ये रशियाचं तेल भारत विकत असल्यामुळे त्यांनी म्हटलंय, आता तुमचा माल जो अमेरिकेत येतोय, एक्सपोर्ट अमेरिकेत होतोय, त्याच्यावरती 500% टॅक्स आम्ही लावणार आहोत. म्हणजे तुमचा माल आमच्याकडे येऊच नाही. आता तुमचा माल आमच्याकडे येऊ नये म्हटलं म्हणजे काय होतं, आपण त्यांना आपला माल विकल्यामुळे आपल्याला डॉलर मिळत. आपल्याला काय मिळतं, डॉलर मिळत. त्या डॉलर मधून आपण इतर गोष्टी विकत घेत. उद्या हे
डॉलरच मिळाला नाही, उद्या डॉलरच मिळाला नाही तर आपल्याला बाजारातून डॉलर विकत घ्यावा लागेल. आता एखादी गोष्ट सगळेच जण विकत घ्यायला गेले तर त्याची किंमत स्थिर राहते की वाढते? म्हणजे डॉलर हा महाग होणार. आज 90 रुपयाला आपण डॉलर विकत घेतो, आज 90 रुपयाला आपण डॉलर विकत घेतोय, उद्या हा डॉलर 130 रुपये, $1 130 रुपयाला आपल्याला विकत घ्यावा लागेल. आता 130 रुपयाला विकत घेतल्यानंतर इथं महागाई वाढेल की कमी होईल? वाढेल ना. भांडण कोणाचं आहे? मोदीचं आणि ट्रम्पचं. त्याची किंमत कोण मोजतोय? भारतीय नागरिक मोजतोय. आणि तो म्हणतो तेही करून जर मोदीचा इगो मोडला नाही तर मी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. सिन्नूर नंतर आपण बघितलं तर पाकिस्तानला आम्ही हत्यार पुरवू. कोणी कोणी सांगितलं? तुम्ही सोशल मीडियावरती गेलात, इंग्लंडनी सांगितलं की आम्ही पुरवू, फ्रान्स यांच्याकडून राफेल घेतलं त्यांनी सांगितलं आम्ही पुरवू, जर्मनीने सांगितलं की आम्ही पुरवू, अमेरिका तर पुरवतोय, चायना तर पुरवतोय, पण पुतीन सुद्धा म्हटलं आम्ही पुरवू, याचं तेल विकतोय. याचा अर्थ की हा आपला जो जगद्गुरु विश्वगुरु कोण हा आता सगळ्यांनाच खटकाय लागलेला आहे. त्यांनी भलं केलं असतं तर आपल्याला समजू शकलो असतो की बा आपल्या भल्यासाठी त्याचं खटकतंय. त्यांनी आपलं काय भलं केलं नाही. पण एखाद्या अनाडी माणसाला तुम्ही खुर्चीवरती बसवल्यानंतर तो काय म्हणतो? ही खुर्चीच माझी आहे. तो म्हणतो ही खुर्चीच माझी आहे आणि समोरच्याला काहीच समजत. अशा रीतीने असताना 9वी नापास याला असताना तुम्ही पंतप्रधान केल्यानंतर त्याला काय वाटायला लागलंय की जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा मी पंतप्रधान आहे आणि म्हणून उरलेल्यांनी माझ्या समोर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मुजरा केला पाहिजे. काय केलं पाहिजे? मुजरा केला पाहिजे. ते म्हटले बेट्या तू मुजरा आम्हाला करायला लावतोस, आता तुलाच आम्ही मुजरा करायला लावतो हे बघ. आणि त्यातून तो आर्मी चीफ म्हणाला की अरे बाबा आपल्याला युद्ध करावं लागेल. जनतेला त्यांनी सांगितलं की नाईलाज आहे, युद्ध करावं लागणार. आता या देशाचा मालक कोण? या देशाचा मालक कोण? या देशाचा मालक कोण? या देशाचा मालक कोण? जनता ही मालक आहे, मतदार हा मालक आहे. आता मालकाने मालकासारखं वागलं नाही, मालकासारखं वागलं नाही तर युद्ध अटलंय एवढं लक्षात घ्या. आणि नाशिककर मला एक सांगा, एक मिसाईल पडली तर तुम्ही जिवंत राहणार आहात? म्हणून मी तुम्हाला विचारलं की इथं काय होतं तर मी होतो इथे, सुखोई होतो इथे. आता युद्ध जिंकायचं असेल, मोदीचं कमांड मोडायचं असेल तर ही फॅक्टरी उडवली पाहिजे. म्हणजे एक मिसाईल आलं पाहिजे, एक काय 2-4 मिसाईल येतील, तुम्ही जिवंत राहणार आहात. आणि म्हणून इथले तुमच्या शेजार पाजाऱ्यामधले जे RSS वाले आहेत, बीजेपी वाले आहेत, त्यांना म्हणा अरे बाबा आपलं भांडण चालेल पण मेल्यानंतर कुठं भांडण करायचं? युद्ध झालं आणि आपण मेलो तर भांडण कुठं करायचं? कोणी स्वर्ग बघितलंय का? नाही ना. बघितलं असतं तर कदाचित म्हटलं असतं की स्वर्गात भांडण करू आपण. आणि म्हणून शेजारी पाजारी असणारा RSS बीजेपी वाला आहे त्याला आपण सांगितलं पाहिजे अरे बाबा भांडणासाठी तरी आपण जिवंत राहिलो पाहिजे. आणि जिवंत राहायचं असेल तर या मोदीच्या विरोधात आपल्याला मतदान केलं पाहिजे. मोदीच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे. आणि मोदीला मतदान आपण विरोधात केलं की आपल्याला ट्रम्पला सांगता येतं अरे बाबा तू ह्याचं कमांड मोडू नको, इलेक्शन मध्ये आम्ही याच कमांड मोडून टाकलेला, इलेक्शन मध्ये आम्हीच ह्याचं कमांड मोडून टाकलेलं आहे, तेव्हा तू कमांड मोडायला काही येऊ नको, तू तिथे राहा आम्ही इथे राहतो. आता हे करणार की ना करणार? तेव्हा एक RSS वाल्याच्या घरामध्ये आणि एक बीजेपी वाल्याच्या घरामध्ये 15 तारखेच्या आतमध्ये तुम्ही जाऊन गेला पाहिजेत. आणि युद्ध नको म्हणून मोदीला मतदान करू नका. भले पुढच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान करा, निवडून आणा, आमची काय हरकत नाही. पण यावेळेस मोदीचा कमांड मोडला पाहिजे यासाठी तुम्ही मतदान विरोधी करा. एवढं कराल निश्चितपणे तिथं गेल्यानंतर भांडणार तर नाही. आणि म्हणून ही आपली एक जबाबदारी की RSS आणि बीजेपी जर ऐकणार नसेल, मतदान देऊ नका आपण सांगून जर ऐकणार नसेल तर या देशाची सूत्र फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे घ्या म्हणून आता असताना सगळेजण पाठीमागे लागलेले आहेत. जे चेतननी मांडलं की आपल्या पक्षाच्या कार्यालयावरती इतर सगळे पक्षाचे लोक येऊन गेले, युती झाली नाही हा वेगळा भाग आहे. त्या काय प्रत्येकाला दम देण्यात आलं मोदीकडून गेला असं याद राख. मला नागपूरच्या असणारा अधिकृत माहिती आहे म्हणून सांगतो. पांडव नावाचा असणारा एकनाथ शिंदे पक्षाचा असणारा अध्यक्ष आहे. युती झाली, अनिकेत म्हणून आपले असणारे तिथले प्रमुख आहेत, त्यांनी मला फोन केला का आपली युती सगळं ठरले, अनाऊन्स करू का? म्हटलं कर अनाऊन्स. 2 तासानंतर फोन आला आणि पांडव असं म्हणतो की आपल्याला आता युती करता येणार. मी त्याला का विचारणार? याच्या अगोदर तो म्हटला बीजेपीने त्याला ताब्यामध्ये घेतलं, 9 जागा दिल्या आणि बीजेपीचेच 9 उमेदवार त्याच्याकडे देऊन उभे राहिले. आणि मी म्हटलं आपण
ज्या युती करत होतो तो 70 जागा लढवणार होता. ते म्हटले 70 उमेदवार त्याच्याकडे आहेत, नाही असं नाही, पण बीजेपी वाल्यांनी त्यांना धमकी दिली, तू एकटा लढ तर खरा, वंचित बरोबर आघाडी करून तर दाखव, इलेक्शन संपल्यानंतर नागपूर जेलमध्ये तुला दिसणार नाहीस बघ. तेच अजित पवार गटाबरोबर झालं, युतीचे एग्रीमेंट झाले, सगळे झाले. मी तरी अनिकेत मुरला म्हटलं, तू आता जी माहिती मला देतोय ते मागच्या सारखी तर नाही, आमचं संभाषण संपत नाही. तर अनिकेत म्हटला, साहेब तोही पळून गेला. म्हटलं कोणी पळवलं? तर त्यांना असणारा बीजेपी वाल्याने दम दिला, मुख्यमंत्र्याच्या असणाऱ्या इलाक्यामध्ये तुम्ही युती करून कसं लढताय, तुमच्या साहेबालाच आम्ही असणारा आतमध्ये टाकतो म्हणून धमकी दिली. आणि म्हणून 2 दिवसानंतर 70 कोटीचा असणारा प्रश्न पुन्हा काढण्यात आला. अशी परिस्थिती. मित्रो, बाबासाहेब जे म्हणाले होते की इथला असणारा वंचित वर्ग